म्हणण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, परिहार देणं गरजेचंच आहे. कारण की कीर्तन तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य. आपल्या महाराष्ट्रातली नाही खास करून काना देशातलीच नाही, फक्त काना देशापुरतं मर्यादित नाही, तर ज्यांनी गुजरातमध्ये सुद्धा नाव लौकिक केलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राची श्रीमंती म्हणजे आपले पाटील साहेब. माणूस एकटा पुढे जातो ना, पण जात असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, तो माणूस खरा श्रीमंत असतो. जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो का, तो माणूस सगळ्यात श्रीमंत असतो. आणि कदाचित आपले साहेब CR पाटील साहेब यांच्या सानिध्यात राहणारे आमचे काकाश्री छोटू काकाश्री, सुरतमध्ये कोणाशीच परिचय नव्हता तेव्हापासून काकांचा वाढदिवस दोंडायचा ना बुऱ्या करायला. जेव्हा मला लोक ओळखतही नव्हते तेव्हापासून मी कार्यक्रम करतोय. पण कसं असतं ना, त्याचा काय किडा पडा नाही आवरार गावून कोण आहेत रे मन कीर्तन म्हणजे पुरे समायासहित राहत चाललं, ज्यान त्यांना बी समावतात नाही. मी म्हणू का मन अंगलाय देत लोके या पुरे समाया बहिणीवर आता नाही पाहिजे नाही असं म्हणजे तुम्हाला काहीच संबंध नाही ना, असं नाही. थोडं आपलं बी एखादं वे ना का वर्षात आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. मी नेहमी सांगतो, मला आवडतं हे सांगायला. काकांबद्दल जर सांगायचं म्हणलं ना, एवढी नम्रता आहे महाराज. आणि काही गोष्टी काकासारखे जे लोक असतात ना, मी त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करतो, जगण्याचं. काकांचं जर कोणी बोलत असेल, कितीही लोक काकांबद्दल निंदा करत असतील, पण मी अजून काकांच्या मुखातून कोणाची निंदा ऐकलेली नाही. आणि ही माणसाची खरी श्रीमंती असते. आणि काकांना वाढदिवस करा, मग आनंद काही वेगळाच कारण आहे त्याला. चतुर को चतुर मिल गया कर ले दो बाता, चतुर को चतुर मिल गया कर ले दो बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो लाता. काकांची मनाची श्रीमंती आहे. आणि मला तरी असं वाटतं की जे लोक मनाचे श्रीमंत असतात त्यांना कितीही दुश्मन आडवे आले तरी रोखू शकत. मूळ स्वभाव महत्वाचा आहे. स्वभाव. कीर्तन नंतर कीर्तन सांगतोच मी तुमले, पण पहिले आपला परिवर्तन कसं या नाही महत्व नसेल.